नाशिकमध्ये महायुतीत संघर्षाची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपच्या जागेवर राष्ट्रवादी शहराध्यक्षानं दावा केलाय। शहराध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक मध्य मतदारसंघातून इच्छुक आहेत। मिसळ पार्टी करत नाशिक मध्य विधानसभेवर त्यांनी दावा ठोकलाय। पक्षश्रेष्ठींकडे जागेबाबत मागणी केल्याची रंजन ठाकरेंनी माहिती दिली। भाजपच्या देवयानी फरांदे नाशिक मध्यच्या आमदार आहेत। राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे आता महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता ही वर्तवण्यात येते। जागा कोणाला सुटलेली होती, विद्यमान नगर आमदार कोण आहेत हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही या ठिकाणची गर्दी बघूनच तुम्हाला कळेल की या मतदारसंघातील नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे याचा अंदाज तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। नेते मंडळी ज्यावेळेला नाशिकला अजितदादा पवार साहेब आले किंवा तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आले त्यावेळेला या ठिकाणी 2 मतदारसंघावर दावा केलेला होता आणि तो दावा मध्यचा सुद्धा या ठिकाणी कायम आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्या पद्धतीने आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या टोकाला जाऊन संघर्ष करायचा असेल तर तो संघर्ष करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।